मला इकडे जेव्हा नागराज सर बोलत असताना पूर्ण शांततेची अपेक्षा आहे. आपण आज नागराज सरांचं बोलणं इथे ऐकण्याकरता उपस्थित आहोत. कृपया मुलांनी पण शांत राहा. अतिशय छान माहिती आपल्याला मिळणार आहे. नागराज सर प्लीज. थँक्यू. मला खरं तर तुम्ही जे करताय म्हणजे आम्ही बऱ्याच जास्त कार्यक्रमातून जे पळून आलो म्हणतोय, कारण की जास्त लोक जमले की काहीच आनंद कोणालाच घेता येत नाही आणि आम्ही थकून पळतो. मला तुझी चिन्ह दिसतात तुमची इच्छा, खरं प्रेम आहे पण अतिरिक्त प्रेम आम्ही थांबलेलो आहोत, हो की नाही? आणि मला आनंद वाटते. मात्र दुबईमध्ये सुद्धा इतकी मराठी आणि अमराठी लोक येत असतील भरपूर. तुम्ही सगळ्यांनी फिल्म बघितली असेल, काही जर बघणार असतील तर तुमचे खरं तर आभार. इतक्या प्रेम तुमचं आम्हाला मिळत आहे आणि सैराट इतका तुम्हाला आवडतोय. सैराट कशी सुचली असं म्हणतात. मी बँडेजच्या अगोदर ही गोष्ट मला सुचली होती आणि जवळजवळ एक 5-6 वर्षांपासून ही गोष्ट माझ्या डोक्यात होती. 2008 पासून माझ्या डोक्यात ही गोष्ट होती आणि मी अनेक प्रकारे ती स्क्रिप्ट लिहायचा प्रयत्न करत होतो. आणि फायनली जेव्हा पॅन्ट्री रिलीजच्या मार्गावर होतं त्यावेळी मला या सैराटच्या स्क्रिप्टिंग आणि प्रोडक्शनच्या कामात आम्ही होतो. त्यामुळे पॅन्ट्रीच्या आधी लिहिलेली मात्र नंतर प्रोड्यूस झालेली फिल्म. थँक्यू. धन्यवाद सर. आज आपल्याला कथा समजली की सैराट म्हणजे नेमकं काय आणि ती कशी सुचली होती. मला अर्चीला सुद्धा एक प्रश्न विचारायचा आहे. ओके, आरशीला बरं नाही आहे आणि तिला बोलण्याचा त्रास होतोय, पण आज तिच्या उपस्थितीनेच आम्हाला खूप आनंद झालाय की तिला आम्ही स्क्रीनवर बघतोय. त्यांच्या तब्येतीचा विचार करता मला वाटत नाहीये की त्या बोलू शकतील म्हणून ठीक आहे बोलू आम्ही. पुढे काय हो हो खो मागापासून डोळ्यापासून बघतोय तुझ्याकडे बघतोय मी माझ्या डोळे बघितलं. कशाला बघ तूच नको की बघ. मी बघितलं काय पण करते. मी पण बघितलं नाही तर काय करेल. तुला असं आवडत नको. मी कुठं म्हणलं मला